हरिओम. मी अभिषेक सिंह गुरव. केंद्र सिन्नर उपासना केंद्र. गावाला जाण्याची तर प्रत्येकालाच आवड राहते, पण मग घरचे एकटे पाठवत नाही. मी घरच्यांना बोललो मी जातो जातो, पण मग मला अर्जंट काम होतं. कॉलेज मी आता माझी 12वी झालेली आहे. 12वी झाल्यानंतर मला ITI करायचं. ITIसाठी डॉक्युमेंट्स लागत होतं. कास्ट सर्टिफिकेट लागत होते. माझ्या वडिलांनी काही कास्ट सर्टिफिकेट काढलेले नव्हते. भावाची होती, पण मग ते इथं काढून भेटत नव्हती. आपल्या मूळ गावी जाऊनच काढावं लागायचे ते कास्ट सर्टिफिकेट. तर मग मूळ गावी जाऊन काढावं लागायचे म्हटलं. आता मग मी माझं पुतणं एक मोठा भाऊ आहे, काकांचा मुलगा, त्याला सांगितलं. तो म्हणतो उद्या करतो, परवा करतो. सांगतो मी तुला, असं सांगतो करून त्यांनी 2 ते 3 महिने लावले. इकडे ॲडमिशन फुल पण होत चालले होते, पण मग तरी मी आता सर लोक ITIचे सर ओळखीचे होते, त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं, सर असा असा प्रॉब्लेम आहे, सर प्लीज एक तरी जागा माझ्यासाठी राहू द्या म्हटलं. सर बोलले तुम्हाला 3 ते 4 5 दिवसामध्ये कास्ट सर्टिफिकेट आणून दे. मी बापूंना सांगितलं, म्हटलं बापू आता 7 दिवसानंतरच डॉक्युमेंट्स भेटतात म्हटलं. 7 ते 8 ते कधी 12 दिवस लागतातच म्हटलं. पण मग मला टाईम दिला होता 3 दिवस. 3 दिवसामध्ये काही कास्ट सर्टिफिकेट भेटणार नव्हतं. तर मग बापूंना मी सांगितलं, बापू काहीतरी करा, तुम्ही त्या तहसीलमध्ये जाऊन वाटल्यास काहीतरी करा, पण मग मला कास्ट सर्टिफिकेट आणून द्या. मी बापूंपाशी म्हणजे एकदम अगदी लहान बाळ जसं आईकडे हे करतं ना, आईकडे बोलतात ना, मला पाहिजे, मला हेच पाहिजे, तसं पण मी बापूंकडे हट्ट करत होतो. बापू माझं कास्ट सर्टिफिकेटचं काम झालं झालंच पाहिजे. कोणत्या अर्थात बापू नाहीत, मी तुझ्याशी कट्टी गेली नाही तर मी बोलणार नाही, असं मी बापूंना बोललो. पण मग नंतर माझ्या मोठ्या भावाला फोन केला, काकांच्या मुलाला. काकांचा मुलगा बोलला, मी तुला फक्त अर्ध्या तासात कॉल करतो म्हणे. म्हटलं ठीक आहे, मला अर्ध्या तासात नक्की कॉल कर. पण मी तरी पण बापूंपाशी हट्टच करत होतो, बापू मला काही करा, पण मला कास्ट सर्टिफिकेट झालंच पाहिजे म्हटलं. हट्ट करत होतो. अर्ध्या तासात करेक्ट मला फोन आला. तो बोलला की उद्या परवा निघून जाईल तुझं कास्ट सर्टिफिकेट, तू येऊन जा. मी बापूंना त्या क्षणी अंबज्ञ बोललो. माझ्या डोळ्यातून पाणी पण येत होतं. म्हटलं आईपाशी आपण जसा हट्ट केला ना, तसं बापूंपाशी पण हट्ट केला, आणि बापू ते पुरवतोच, ते करतोच. असं नाही का बापूंपाशी आपण हट्ट केला ते झालेलंच नाही. मी जेवढे हट्ट केले बापूंपाशी तेवढं माझे पूर्ण झालेले. तर मग विषय राहिला ते, आता कास्ट सर्टिफिकेट्स आलं मला त्याचे फोटो पण आले होते, पण मग मी सरांना दाखवले ते फोटो. सर बोलले मला ओरिजिनल लागेल. म्हटलं आता बापू काय, आता एवढं केलं, आता फोटो दाखवून तरी माझं काम झालं असतं म्हटलं बापू. परत मी नाराज झालो, पण म्हटलं जाऊ दे बापू, तुम्ही एवढं काम केलं, खूप अंबज्ञ आहे म्हटलं. पण मग नंतरून गावाला जायचं, ते घेऊन यायचं. आता घरचे तर एकटे मला सोडत नाही. अजूनपर्यंत मी गावाला एकदा सुद्धा एकटा गेलेलो नाही. मी पण हट्ट करत होता, जसा बापूंकडे जसा हट्ट केला मी, तसा मम्मीपाशी पण हट्ट केला. म्हटलं मला जायचंय. भाऊ होता, भाऊपाशी पण मी हट्ट केला. म्हटलं मला जायचंच आहे. तर मग ते बोलले ठीक आहे जा, पण मग सकाळी जायचं म्हटलं. पण मग म्हटलं आता रात्री जर गेलो 2-4 दिवस तिथे राहील, आणि आपलं गुरुपौर्णिमेला डायरेक्ट म्हणजे अमरावतीला माझं मूळ गाव आहे. त्या अमरावतीवरून मी डायरेक्ट गुरुपौर्णिमेला मुंबईला जाणार होतो. कार्यक्रम पण होता. म्हटलं आता घरी यायचं, परत सिन्नरला नाशिकला यायचं, परत मुंबईला जायचं, ते शक्य होत नव्हतं मला. तर मग दादा बोलला जा, मम्मी बोलली जा, पण मग रात्रीच्या वेळेस ते पाठवत नव्हते मला. मी बापूंना बोललो, बापू, परत मी बापूंपाशीच हट्ट केला. म्हटलं बापू आता तूच बघ म्हटलं, मी तुला सांगत नाही, ते तर तुला माझ्या मनातलं माहिती आहे म्हटलं काय आहे ते. बापूंनी जसं मी बापूंना सांगितलं तसं तिकडून दादा आला, मोठा माझा भाऊ. तो बोलला ओके ठीक आहे तू जा, मी पैशांची व्यवस्था करू. त्यावेळेस पैसे पण नव्हते. परत काकाचाच अजून एक मोठ्या काकांचा मुलगा पुण्याला राहतो, त्यांनी मला माझ्या भावाला पैसे पाठवलेत. भावाने सांगितलं असेल पैसे लागत आहे, भावाला सांगितलं. ते अचानक म्हणजे काय ते बापूंनीच करून घेतलं, ते पण सुद्धा मला पण माहिती नाही. बापूंनी करून घेतलं. तर मग भाऊ म्हणतो जा, मम्मी म्हणते अरे त्याला कशाला पाठवतो, तो एकटा आहे, तो अजूनपर्यंत गावाला गेला नाही, असं तसं. मम्मी पण नाही म्हणत होती. दादा बोलला जाऊ दे, काही नाही, जाऊ दे. मम्मीला बोललो हा जाऊ दे, माझे बापू आहेत म्हटलं सोबत. मग एक जयश्रीताई राहते माझ्या, म्हणजे तिला मानलेली बहीण आहे ती पण म्हणजे असं एकदम रक्ताचंच नातं, म्हणजे एकदम क्लोज राहू होतो आम्ही बहीण भाऊ. ती पण बोलली जाऊ दे ना, तो नाही बापू करतो, जाऊ दे ना, बघू आता त्याच्यासोबत बापू आहे का नाही. म्हटलं माझ्यासोबत चॅलेंज नको करू म्हटलं, माझ्या बापूंसोबत चॅलेंज कर म्हटलं.
बापूंसोबत चॅलेंज केलं म्हटलं 108% बापू माझ्यासोबत राहतीलच म्हटलं. बापूंची ग्वाही आहे, मी तुला कधीच टाकणार नाही. हे तर 108% आहेत, मला विश्वास आहे बापूंवरती. तर मग मी गेलो. माझी ट्रेन होती 12:30ला. 12:30 वाजता ट्रेन होती नाशिकवरनं. गेलो मग इथून 10 वाजता इथून गेलो. इथून बस पण लागत नव्हत्या लवकर. तरी पण मी बापूंना सांगितलं, म्हटलं बापू मला वेळेवरती बस आली पाहिजे बरं का. बापूंना मी असं सांगितलं, बापू मला आता तो भास झाला. म्हटलं बापू आता माझ्यासोबत बोलले, हा ठीक आहे चालेल. मला असा भास झाला, पण म्हणजे 108% ते बापूंनी मला सांगितलं असं मला वाटलं. 100% सांगितलं बापूंनी. तर मग नंतर मी बसमध्ये बसलो, तिकीट वगैरे काढलं. आता बस आपलं रेल्वे स्थानकावर जायला एक पुढून पण एक रस्ता आहे आणि एक शॉर्टकट आहे. शॉर्टकटनी लवकर, आता मला फक्त 10 मिनटं बाकी होते. 10 मिनटात थोडं रेल्वे नाशिक रोडवरून 5 मिनटं लागतात आणि 5-10 मिनटं. आता तिकीट काढायला पण टाईम लागतो. बापूंना म्हटलं बापू मला खूप भीती वाटते, पाठीमागच्या रस्त्यांनी तर घरच्यांनी सांगितलेलं नाही आहे जायला, पुढून जायला लावलं. पुढून गेलं म्हणजे 10 ते 15 मिनटं लागतात जायला. तर ट्रेनसाठी पण 10च मिनटं बाकी होते. काय करू काय सुचत पण नव्हतं. जसं मी म्हणजे बसमध्ये बसल्या माझं बापूंचं बोलणं चालूच होतं. बसमध्ये बसलो, बसमध्ये नाशिक रोड आलं, उतरलो. मी गावाला गेलो. तिथं बापूंना पण सांगितलं, बापू आता मला कास्ट सर्टिफिकेट तर भेटलं आहे, आता मला मुंबईला जायचं आहे गुरुपौर्णिमेला जायचं आहे. नातेवाईक पण म्हणजे माझी मावशी काकू आहेत. त्या काकू म्हणत होते तू मुंबईला नको जाऊ, तू नाशिकलाच जा घरी, एवढा एकटा कधी जाशील असं तसं. म्हटलं एकटा माझ्यासोबत माझा बाप आहे. म्हटलं माझा बाप जरी बापूंच्या शरीरी विलीन झाले आहेत, पण मग माझे बापू आहेत म्हटलं माझ्यासोबत. असं काही नाही माझे पप्पा नाही सोबत आणि मी असं तसं, माझे बापू आहेत म्हटलं. 108% माझ्या बापू सोबतच राहतात म्हटलं. माझा जो तो नाशिक रोडला घडलेला अनुभव आहे ना, तो मी तो काकूंना सांगितलं. म्हटलं असं असं झालं. त्यांचा पण विश्वास बसत नव्हता. आता लवकर कोणाचा विश्वास बसतच नाही लवकर. त्यांना थोडं सांगितलं तर विश्वास बसतो. मग त्यांचा विश्वास पण बसला. ते पण बोलले जा. मी घरी पण सांगितलं, म्हटलं असं असं मला डायरेक्ट गुरुपौर्णिमेला जायचं आहे आणि बापूंचा जो पण कोणताही कार्यक्रम असेल मी नाही म्हणतच नाही. जायचं, पैसे जरी नसले तरी इकडून तिकडून उसने पासने 100, 200, 300 रुपये घेईल, पण मग तरी जाईल. बापूंच्या कोणत्याच कार्याला मी नाही म्हणतच नाही. गुरुपौर्णिमेला गेलो, पण तिथे जयश्री म्हणजे स्वातीवीरा मोरे, त्यांची एक बहीण राहते शुभंगीवीरा मोरे ठाण्याला. त्यांना फोन केला. म्हटलं मी येतो म्हटलं 2-3 तासासाठी, फक्त फ्रेश होऊन मी परत बापूंकडे. ते पण बापू फक्त आहेत, त्यांना पण येतं. ते बोलले ये. मग त्यांच्यापाशी मी गेलो तिथं ठाण्याला गेलो. झोपलो वगैरे थोडंफार. सकाळी 4 वाजता मी पोचलो. झोपल्यानंतर परत त्यांना पण यायचं होतं बापूंपाशी गेलो. हरिगुरुग्रामला गेलो. तिथून मग साईनिवासला जायचं होतं. साईनिवास काय झालं नाही आमच्याकडनं, गुरुचरित्रम पण झाला नाही. मग हरिगुरुग्रामला गेलो. तो जो एक गुरुपौर्णिमेचा आनंद असतो तो वेगळाच होता. खूप जण भेटले. असं म्हणजे जसं काय आपला बापू परिवार म्हणजे एक रक्ताचं नातं, म्हणजे कुटुंबच एक आपलं. असं नाही आहे की तो त्याचं कास्ट वेगळी आहे, तो वेगळा आहे, असं आपल्या बापू परिवारात काहीच नाही आहे. बापू परिवार म्हणजे हा बापू परिवारच आहे पूर्ण. हरिओम श्रीराम अंबद नाथ सर.